तुम्हाला असं वाटत नाही का कुठं तर असं रानात जावावं, तिथं मस्तपैकी मटण रान, चिकन रान, धनगरी मटणाचं ताट असावं, त्यातलाच एखादा घास असं मस्तपैकी उचलून खावावं. आ हा हा. मग असं जेवण झालं की शेकोटी भोवतीने बसावं. तिच्या आईला मला बी लय काटा आलता. चला म्हटलं आज कुठेतरी बाहेर जाऊया. मग मिरज मालगाव मध्ये का नाही, मालगाव तानक रोडला रस्त्यात असा बोर्ड लावलेला दिसतोय. तिथनंच आतमध्ये जायचं बघा रस्त्यानं. राजू बघारे म्हणत हे आहे अरण्य वनभोजन. अरण्य वनभोजनचा सगळा सेटअप आहे ना, तो सगळा रानात केलाय. म्हणजे बघा असं एकदम हवेशीर आणि फ्रेश वातावरणात. शहरापासून एकदम लांब हो, कुणाची किरकिर नाही काय नाही. हेवा यांचा गार्डन एरिया, जिथे तुम्ही बसून नाही जेवता जेवता स्क्रीन पण बघू शकताय. आणि हेवा यांचा रानातला रूफटॉप, जिथं बसून तुम्हाला मोकळ्या हवेत एकदम जेवण करता येईल. गार्डनच्या एरियामध्ये बारक्या पोरांनी खेळायसाठी पण लय काय काय ठेवले बरं. फॅमिलीसाठी पण सेक्शन आहे की राव. या झाडाकडे तेवढं जाऊ नका बरं का. काय आहे ती परत सांग. अगोदर जेवणात काय आहे ती बघ. इथं स्पेशल मध्ये मिळतंय मटन रान, चिकन रान, कबाब, तंदुरी चिकन, चिकन दम बिर्याणी आणि सगळ्यात जास्त चालणारं हे आहे यांचं धनगरी ताट. चला हात धुतो आणि जेवायला बसू. मग आपण जेवायला घेतलं इथलं भाजकं चिकन ताट, धनगरी चिकन ताट आणि चिकन मसाला. मग धनगरी ताटामध्ये असं भाकरी कुस्करली आणि मस्तपैकी असं घास घेतला. आ हा हा, एकदम क्वालिटी लागते बरं का. शेवट रस्सा तर यांचा एकदम जत्रच जेवल्यासारखा आहे. आणि पांढरा रस्सा तर एकदम टॉपचा आहे, कोल्हापुरी पांढरा रस्सा. मी यांचं भाजकं चिकन पण ट्राय केलं आणि यांचा चिकन मसाला पण ट्राय केला. पण सगळ्यात टॉप मला इथलं धनगरी चिकन ताट वाटलं. तुम्ही पण इथे गेल्यावर यांचं धनगरी चिकन ताट नक्की ट्राय करून बघा. अशा वातावरणात वेळ घालवायला जेवण करायला एक नंबरच वाटते. त्यामुळे अरण्य वन भोजनाला नक्की भेट द्या.